तर आजच्या या मित्रसंध्येला उपस्थित आदरणीय धर्मचारी सत्यकुमार, धर्मचारी जिनरत्न, उपस्थित धर्मचारी अमोदित्य, धर्मचारी उदित कुमार, धर्मचारी मंजुचित्त आणि धर्मचारिणी भगिनी जय पियाजी आणि उपस्थित धर्ममित्र बंधू आणि भगिनींनो, दोन मजबूत लोक मिळाले असं म्हणतात. तर अर्थात मी ट्रेनिंग बेवरती आहे बरं का. जिनरत्नच ऍक्च्युली मित्र संघटक आहेत, तरी त्यांनी माझं नाव जरी सांगितलं असलं नाही काय, म्हणजे अर्थात आपल्याकडे तशी सिस्टीमच आहे नाही काय. जरी धर्मचारी जरी मित्र संघटक झाले असले तरी पण मला त्यांच्याकडनं खूप काही शिकून घ्यायचं पहिल्या गोष्टी म्हणजे नाही काय. त्या दूर होणार आहेत तोपर्यंत ते माझ्यासोबत असणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचे ते मित्र संघटक जरी नसले औपचारिकता पण असणार आहेत नाही काय. तर त्या गोष्टी आपण सगळ्यांना ठेवायच्या आणि आता ते ज्येष्ठ धर्मचारीमध्ये असणार आहेत. अर्थात ज्येष्ठ धर्मचारीच आहेत, ते खूप वर्ष धर्मचारी म्हणून दिशेने झालेले आहेत. तर आजच्या या मित्रसंध्येच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना मला खरंच अतिशय आनंद होत आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे पुनर्नबोधन करणं किंवा भंते वर्गीय संघर्षित यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे नाही काय. म्हणजे मी जेव्हा संघामध्ये आलो, माझं एक स्टॉक पण झालं होतं 40-50 मिनिटाचं, काही गोष्टी राहून गेल्या असते त्यात. तर मी धर्मचारी नित्यबोधी ठाणा सेंटरचे यांनी मला संघामध्ये नाही काय आलं. माझी त्यावेळेची ती अवस्था जर बघितलं तर जसा एखादा बकरा कसा नेतात नाही काय, म्हणजे काही कळत नव्हतं नाही काय. अशी परिस्थिती, कुठली अक्कल नाही, काय बोलायचं माहीत नाही, कसं वागायचं माहीत नाही नाही काय, काही माहीत नाही. म्हणजे माझं काय चाललेलं आहे हे माहीत नसलेला मनुष्य नाही काय इथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे बाबासाहेबांनी धर्मदीक्षा दिली, बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्म दीक्षा दिली, आमच्या घरामध्ये आई वडील हे सगळ्या गोष्टी होते, परंतु कुणाचं आचरण बौद्ध धर्मासारखं नव्हतं. कोण 30-35 घरामध्ये म्हणत नव्हतं. ठराविकच लोक होती जी केवळ लग्नासाठी काही विशेष कार्यक्रमांसाठी येऊन पूजा आणि विधी म्हणत होती नाही काय. परंतु अशा ही आपल्या घरातून आपण काय करलो आहोत, त्रिरत्न बौद्ध महासंघाची भंते वर्गीय संघर्ष यांनी स्थापना केल्यामुळं नाही का तुमच्यासमोर मी आज जो उभा आहे, ज्याला काही वेंद्रा म्हणू शकतो तुम्ही. म्हणजे मी वेष्टाधीन होतो तो गोष्ट वेगळीच, ती बात तो विषय काढला तर खूप मोठा विषय होऊन जाईल अजून नाही काय. जास्त बोलायचं नाही कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर मी एवढा गलित गात्र मनुष्य देखील इथं येऊ शकतो. आजच्या कंडिशनला जर मी तुम्हाला सांगितलं मुलाखतामध्ये ना माझ्या, तर 3 मॅटर माझ्यासमोर उभे केले होते. मी माझ्या धर्मचाऱ्यांना काय बोलतो, कोर्ट मॅटर आमच्याच लोकांनी आजूबाजूच्या. मी हे सांगायचं कारण काय की त्या सगळ्या मॅटरांना हे सगळे जे काय प्रॉब्लेम उभे केले होते, सगळ्या प्रॉब्लेमना मी माझ्या मैत्रीच्या माध्यमातून किंवा सुसंवादाच्या माध्यमातून कुणावरही न ओरडता नाही का, भडकताना मी मनुष्य कुणावरही काहीही कुणाला काहीही न बोलता मी त्या मॅटर मधून बाहेर पडलो. म्हणजे एवढं भंतेने आपल्याला दिलेलं आहे ना की त्याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे खरंच ती व्यक्ती बनण्याची जी प्रक्रिया आहे नाही काय, ती प्रक्रिया भंतेने कंप्लेंट केलेली आहे की बाबासाहेबांना कशा प्रकारचा धर्मसेवक हवा होता. ती अतिशय आपण सगळे गृहस्थी लोक नाही काय, आणि गृहस्थी लोकांसाठी विशेष करून नाही काय आपल्याला चिवर घालणं शक्य नाही नाही काय. आणि म्हणून गृहस्थी लोकांना जी बाबासाहेबांना वाटत होतं की आपला संसार सुखाचा करण्यासाठी हे शिलाचरण गरजेचं आहे नाही काय, ध्यान गरजेचं आहे. आजच्या कंडिशनला जर मी बघितलं सत्यकुमार तर वेळ नाही. 3:30ला मी घरी येतो, अर्धा-पाऊण तास जस्ट मी असा रिलॅक्स होतो आणि पुन्हा मग मेडिटेशनला बसणे, पुन्हा आपले काही कार्यक्रम आहेत त्याचं नियोजन असतं नाही काय. ही कामं चालू होतात. म्हणजे रात्री 10-10:30 पर्यंत सुट्टी नसतेच, चालू असतं. मोबाईलवरती चॅटिंग चालू असतं, कार्यक्रमाच्या माध्यमातून, वर्गाच्या माध्यमातून, सत्यकुमारासोबत किंवा उदित कुमारासोबत किंवा अमोदित्यांसोबत किंवा जिनरत्नसोबत चालू असतं काही नाही का, किंवा आचार्यांचे माझ्या काही फोन असतात त्यांची. म्हणजे असलं आलं सुट्टीच नाही आपल्याला नाही काय. म्हणजे असा मनुष्य जो गलित गात्र मनुष्य सुद्धा होता. बुद्ध शिकवण होती, बाबासाहेबांनी धर्म दिलेला होता, पण बुद्ध शिकवणीशी काही संबंध नव्हता. आणि मग संघात आल्यामुळं नाही काय मला सगळ्या धर्मचाऱ्यांचं पुनर्नबोध करेन मी. ज्यांनी मला मदत केली त्यांचंही पुनर्नबोध करीन, ज्यांनी मदत केली नसेल त्यांचंही पुनर्नबोध करीन नाही काय. कारण त्यांच्यामुळं मला संघामध्ये संघ कळाला. आणि विशेष करून मी माझ्या दोन्ही आचार्यांचा आणि उपाध्यायांचा देखील पुनर्नबोध करतो की अशा माणसाला त्याने स्वीकारलं नाही का. अशा माणसाला स्वीकारणं हा अवघड असतं, परंतु अशा माणसालाही मला स्वीकारलं म्हणून त्यांचं देखील मी आजच्या दिवशी पुनर्नबोध करतो आणि आभार मानतो. आणि ऍक्च्युली भंतेंच्या बाबतीत अजून बोलत बसलो आपण तर खूप आहे नाही का, भंते खूप काही आहे.
बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी खूप काही केलेलं आहे आणि त्रिरत्न बौद्ध संघातला धम्ममित्र आणि धम्मचारी याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आपल्याला 2 गोष्टी मिळाल्या आहेत. पहिली गोष्ट मिळाली कुठली, बाबासाहेबांकडून आपण बौद्ध झालो नाही काय, सगळे झालेले आहोत. परंतु आपल्याला अजून एक्सटेन्शन काय मिळालेलं आहे, आपण धम्ममित्र दीक्षा किंवा धम्मचारी दीक्षा घेतलेली आहे, प्रतिज्ञाबद्ध झालेले आपण बौद्ध आहोत. त्यामुळे आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. बाह्य जगाच्या लोकांसोबत जो आपला व्यवहार आहे तो व्यवहार आपला अतिशय कम्युनिकेशन, सुसंवाद असणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणे. माझ्यासमोर मी उदाहरण दिलं ना, तर माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी मला अडचणी उभ्या केल्या आणि पुन्हा मी त्यांना मदत करतोय. एवढं होऊन पण बरं का, हे लक्षात ठेवा तुम्ही. मी मुद्दाम सांगतोय की प्रॉब्लेम करणारी माझ्याच समोरची माणसं आहेत आणि त्यांना मदत मीच करतोय. माझ्या कंपनीमध्ये जर उदाहरण जरी द्यायचं म्हटलं ना, तर जय श्रीरामाच्या घोषणा झाल्या होत्या सकाळी 7 वाजता. अशा वातावरणामध्ये मला काम करावं लागतं 8 तास. 8 तास काय काय घडतं याचा जर इतिहास सांगितलं तर वेळ पुरणार नाही. परंतु ही जी प्रक्रिया आहे, भंतेनी जे काही बाबासाहेबांच्या अनुयायांचे जे काही भंतेनी काम केलेलं आहे किंवा उपकार केले असं म्हणेन मी एक प्रकारे, ही भाषा सहज वापरतो, ती कधीही न फिटणारे असे ते उपकार आहेत. म्हणून त्यांचे कृतज्ञ करणं भंतेच्या प्रती ही खूप आपली जबाबदारी आहे नाही काय. म्हणजे फार भयंकर लोक आहेत माझ्यासोबत काम करणारे नाही काय. परंतु मी स्टेबल का आहे, तर आपल्याला जी शिकवण मिळाली आहे, बुद्धाची शिकवण, खरी शिकवण नाही काय, जी बाबासाहेबांना अभिप्रेत होती, ती भंतेने आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि खरा व्यक्ती नाही काय, लोक हैराण होतात, माझे नातेवाईक हैराण झालेत नाही काय. म्हणजे पूर्वीचं जीवन जर बघितलं तर हाच का राजेश असा विचार करतात. म्हणजे त्या लोकांसमोर जे काही माझं जीवन गेलं होतं त्यांना ते एक्सेप्टेड जे आपण म्हणतो नाही काय, स्वीकारणं, परिवर्तनाला स्वीकारायला लोकांची तयारी नसते मनाची. आणि तीच गोष्ट सगळ्यांच्या बाबतीत घडलेली आहे. परंतु हळूहळू या गोष्टी बदलू शकतात. त्या बदलण्यासाठी म्हणून मगाशी म्हटलं की आपल्यावरती जबाबदारी आहे की बाहेर जगाच्या लोकांसोबत आपण आपले नातेवाईक असोत. आणि खरी कसोटी आपली तिथं असते बरं का, नातेवाईकांच्या बरोबर. कारण त्यांना ते लगेच बघा काय धर्मचारी झालाय असे म्हणा, काय धर्ममित्र झालाय संघात जाऊन असं म्हणणार तुम्हाला. म्हणून आपल्याला तिथं खूप काम करायचं आहे. नातेवाईकांसमोर, आपल्या कुटुंबामधल्या जवळच्या लोकांसोबत किंवा आपली पती पत्नी असेल त्यांच्यासोबत आपल्याला काम करायचं. भंतेचा शिष्य नाही का, आपल्यामध्ये गुरु परंपरा नाही आहे. मग अशी आपण गुरु म्हणतो, अर्थात आपण गुरु मानतो ऍक्च्युली, परंतु बुद्धाने सांगितलं की मी मार्गदाता आहे नाही का. भंते कल्याण मित्र म्हणून ते भूमिकेमध्ये आहेत, बाबासाहेब त्या अनुषंगाने आहेत. गुरु परंपरा आपल्यामध्ये नाही आहे नाही काय. तर कल्याण मित्रतेच्या माध्यमातून आपण एकमेकाला बघत आहोत. तर तीच जबाबदारी माझ्याकडं आज या ठिकाणी मग हे जिंद्ररत्न म्हटल्याप्रमाणे आलेलं आहे नाही काय. कुठल्याही गोष्टी जरी आजच्या या औपचारिकता जरी यांनी केल्या असतील आज आपल्या समोर काही गोष्टी नाही का, मित्रांचं जवळजवळ 76 मित्र सांगितलं तुम्ही ना, 76 मित्र आले तर इथं बसायला जागा आपल्याला होणार नाही काय. परंतु त्या 76 मित्रापर्यंत धम्मचारिणी जयप्रिया आणि आम्ही जाण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करू, त्यांच्याशी संपर्क करू, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊन ते लोक कसे संघामध्ये पुन्हा जॉईन होतील, संघाच्या कसे संपर्क येतील याविषयी आम्ही अधिक जागृतीपणे काम करायचा प्रयत्न करू. आणि भविष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्या चालू आहेत त्या चालू राहतील. एक मित्र संघटक म्हणून जरी मी जबाबदारी जरी घेतली असली तरी धम्मचारी जिनरत्न हे माझ्यासोबत असतील, मला ते ट्रेनिंग देतील, काय करायचं, कुठं कसं काय जी काय कामं आहेत नाही काय ही करताना, तर ते मला अजून मी ट्रेनिंगच शक्यतो काही वर्ष घेणार आहे. आणि मला वाटतं भंतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसं पाहिलं तर खूप खूप बोलू शकतो आपण, खूप बोलू शकतो नाही काय. परंतु आपल्याला वेळेमुळे आपण वेळेची गांभीर्य जे आहे ते आपल्याला हे केलं पाहिजे, पाळता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून मी अधिक वेळ न देता पूज्य वर्गीय संरक्षित यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांच्यामुळंच नाही काय आपल्याला सगळ्यांच्या जीवनामध्ये नाही काय जो काय परिवर्तन आलेलं आहे नाही काय, जे काय आम्ही आमचं फॅमिली उभी केलेलं आहे आपण नाही का, आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद निर्माण केलेला आहे नाही का. मी अजून जर बोललो तर खूप आहे, पण जास्त बोलत नाही. आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी इथेच थांबतो. उद्याचे आहे व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य भंते उर्गेन संरक्षितजी यांच्या विचारांना सर्वप्रथम मी अभिवादन करते. आणि उपस्थित आजच्या मित्रसंध्येला सर्व उपस्थित धम्मचारी गण, सर्व धम्ममित्र बंधू आणि भगिनींना माझा मी सप्रेम जयभीम करते. तर खरोखर आजच्या या विशेष अशा मित्रसंध्यामध्ये खूप आनंदही होत आहे. आणि
आज विशेष म्हणजे दोन्ही गोष्टींनी आणि अनेक गोष्टींनी तर भंते संघरक्षितांबद्दलची कृतज्ञता, तर कृतज्ञता हा विधायक गुण आहे आणि तो आपल्यामध्ये असणं आणि आपण तो ठेवणं, अंगीकारणं हे खूप मोठं म्हणजे आपली एक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे आणि आपलं जीवन उज्ज्वल करण्यासाठी हा विधायक गुण लाख मोलाचा आपल्यासाठी आहे। तर वर्षभर नवी मुंबई पनवेल हे सेंटर त्रिरत्न बुद्ध महासंघ, तर ह्या सेंटरनी भंतेंची कृतज्ञता सर्व मित्र, धम्म भगिनी असतील, बंधू असतील, धम्मचारी असतील, यांनी तर त्यांची कृतज्ञता व्यक्त केलेलीच आहे। पण आज नवीन ही जबाबदारी स्वीकारत असताना तर मलाही खूप आनंद झाला आणि मनामध्ये एक वाटलं की नाही, खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि तो मोठा आनंदही झाला का, तर एवढ्या जबाबदाऱ्या मी न होणाऱ्या सुद्धा पार पाडत आलेली आहे आणि ही का नाही पार पाडणार, तर ही जसं सांगितलंय की मजबूत असे दोन खांब मित्र धम्म मित्रांना आणि भगिनींना भेटलेले आहे। तर आम्ही हा जो मजबूत पाया जो आहे ना, तर त्यावर ही बनलेली इमारत खूप उंच उंचच नेणार आहोत। जसं भंते संघरक्षित इंग्लंडवरून इथपर्यंत भारतात आलेले, ते पहिल्या महायुद्धात आले का दुसऱ्या महायुद्धात आले हा भाग सोडा, पण जे त्यांना तिथल्या लोकांना तिथलं काम जमतं, पण तिथे राहून भारतात हा पश्चिमेचा सूर्य इथे येऊन सूर्य उगून सगळ्यांना आपल्या किरणांनी एकदम काय म्हणतात ना प्रफुल्लित केलेले आहे। नवी दिशा, नवा आनंद, नवी आशा, नवा प्रकाश आपल्या जीवनामध्ये फुलवलेला आहे। तर त्यांच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर मी एकच सांगेल की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझी जी सुरुवात झाली ती भंते जेव्हा भाज्याच्या सेंटरचं उद्घाटन होतं, कोनशिला आपण म्हणतो ना, त्याच्यासाठी एक पिकनिकच्या माध्यमातून, आणि त्यासाठी माझे सासरे शिवराम जाधव तर यांनी मला हा संघ दाखवला। खरं म्हणजे आपण म्हणतो ना, घरचे आपले आई वडील असतील, मोठे व्यक्ती असतात, जसे की आपले महापुरुष बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भीमाई, रमाई, हे सगळे महापुरुष आणि महान नायिका याबद्दल आणि आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींबद्दल आपण कृतज्ञतेचा भाव ठेवतोच, कारण का तर त्यांच्याच मुळे आपण आज पुढे आलेलो असतो। तर सुरुवात झाली आणि मी एक आई वडील नसणारी मुलगी, खेड्यात राहणारी, मुंबईत येऊन मला हे भाग्य मिळालं ते केवळ आणि केवळ त्रिरत्न बौद्ध महासंघामुळं। मग ते कसं आलं, कशी मी इथपर्यंत आली, पण हे तर महत्वाचं आहेच, पण वेळेअभावी हे तुम्हाला माझ्याकडून ऐकता नाही येणार। पण आज जी मी इथे आहे ना, तर खरोखर या महापुरुषांच्या विचारांमुळं। मग भंते संघरक्षित यांनी जरी इथे येऊन त्यांना ज्या काही गोष्टी अवगत झालेल्या आहेत, तर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। मला आठवतं की त्यांनी स्लम एरियामध्ये, आपल्या ठाणे सेंटरमध्ये, मुंबई विभागामध्येच 5 बालवाड्या स्लम एरियामध्ये, म्हणजे शिक्षणाला महत्व दिलेलं आहे। अनेक त्या काळात हॉस्टेल काढलेले आहेत, बालवाड्या, हॉस्टेल, धम्माचा मार्ग, ज्या गोष्टी इथे राहून आपण करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी तेवढ्या प्रमाणात झाल्या नाही, पण भंते संघरक्षितांकडून त्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि ते मी छाटे ठोकपणे सांगू शकते, कारण त्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत। आणि मला असं वाटतं की हे महापुरुष, महान स्त्रिया होऊन गेल्या, त्यांचा मी फक्त इतिहास वाचते, त्यांचं जीवनचरित्र वाचते, त्यांचे विचार समोर ठेवते, पण भंते संघरक्षितांना तर मी जाऊन लंडनमध्ये जाऊन पाहून आली। त्यामुळं त्यांचा जी महानता आहे, ती महानता, तो क्षण, त्या आनंदाच्या गोष्टी मी असेपर्यंत, माझी चेतना जोपर्यंत असेल या विश्वात, तोपर्यंत मी विसरणार नाही, कारण त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे। आणि ते पाहण्यासाठी भंतेंचा वाढदिवस आहे, भंतेंना भेटायचं, भंतेमुळे आज मी एवढी महान तर नाही म्हणू शकणार, पण तसं विचार म्हणजे माझे चांगलेच बनलेले आहेत,
कारण कुठलं ते खेडेगाव, कुठले विचार, कुठला आनंद नगरची स्लम एरियाची झोपडपट्टी, आणि आज मी कुठे आहे, नव्या मुंबईमध्ये. मी स्वतःला धन्यच समजते. तर भंतेंनी बाबासाहेबांच्या ज्या 3 भेटी घेतल्या म्हणतात, आणि 3 भेटी घेऊन बाबासाहेबांचं उर्वरित कार्य भारतामध्ये, म्हणजे ते विदेशात राहून भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये भंतेंचं कार्य आज दिसत आहे. तर ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल. सामाजिक म्हटलं तर त्या काळात म्हणजे मी पाहिलं धम्ममित्र, धम्मचारी, धम्ममित्र, धम्म भगिनी, या सगळ्या सम्यक आजीविका या प्रकारे उपक्रम चालायचे, आणि ते उपक्रम पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. आणि आज ज्या काही गोष्टी एवढ्या चांगल्या चांगल्या घडतात त्या सुद्धा मी पाहिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी भारतातच नसून तर या विदेशात सुद्धा मला वाटतं 28 देशामध्ये 43 धम्म प्रशिक्षण केंद्र आणि शिबिर सेंटर, तर आपल्या या भारतातच 9 शिबिर सेंटर आहेत. तुम्ही भाज्याला जाता ना शिबिराला, कोंढणपूरला जाता, सांगलीचं शिबिर सेंटर असेल, नांदेडचं असेल, असे 9 शिबिर सेंटर त्यांनी काढलेले आहेत, आणि प्रशिक्षण सेंटर सुद्धा बरेच आहेत. तर त्यांची ही जी महती आहे आणि ह्या ज्या गोष्टी भंतेंनी केलेल्या आहेत, तर केवळ भारतातच असं म्हणतात ना, तर 28 देशात 42 धम्म प्रशिक्षण केंद्र. परत बाबासाहेबांच्या नंतर म्हणतो ना की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेला भंते तिथे उपस्थित होते, आणि मग बाबासाहेब गेल्याच्या नंतर तर खूप मोठी जबाबदारी, आणि भंतेंचं हे आवडीचं काम होतं, धार्मिक काम. आणि भंते म्हणायला गेले तर खूप असं 20 वर्ष जो त्यांनी इथे अभ्यास केला बौद्ध धम्माचा, तर तो असा तसा नाही. त्यांना ते शक्य होत नव्हतं, पण त्यांनी ते शक्य करून दाखवलेलं आहे. तर ही जी धम्मक्रांती आहे आणि त्याच्यानंतरचे जे परिणाम ते भंतेंनी स्वतः पाहिलेले आहेत, आणि स्वतः फिरून अनेक ठिकाणी त्यांनी प्रवचनं दिलेली आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत, आणि लोकांना प्रेरणा दिलेली आहे, लोकांना संघटित केलं. आणि या त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना 1979ला भारतामध्ये केलेली आहे, आणि अनेक धम्म शिबिरे घेऊन लोकांचे जीवन आनंदी केले, सुखी संसार केले, अनेक व्यसनी, उदास, आळशी लोकांना नवीन प्रेरणा दिली, नवी दिशा दिली, नवा उत्साह, नव चैतन्य, आणि ही चैतन्याची शक्ती जागृत करून त्यामुळे माझ्यासारख्या अनेक भगिनी, कारण मी अनेक भगिनींच्या संपर्कात असते, कारण मी आता धम्ममित्र, धम्म सहाय्यकापासून धम्ममित्र, धम्मचारिणी इथपर्यंत ही जी माझी वाटचाल झालेली आहे, तर नक्कीच हा माझा अनुभव आहे. तर अनेक धम्म भगिनी किती समस्येमध्ये असतील, तर या धम्म मार्गामधून त्यांनी खूप सुंदर हा त्यांच्या जीवनाचा मार्ग मोकळा केलेला आहे, खुला झालेला आहे. आणि माझं नावच जे जयप्रिया आहे ना, की सर्वप्रथम हर एका किती कठीण समस्या असू द्या, त्या समस्येवर काम करून स्वतःच्या मनावर विजय मिळवणं, आणि त्या कुठल्याही समस्येला न घाबरता, न डगमगता आजही मी तुमच्या समोर कणखराशी पुढे उभी दिसते. आणि एवढंच नाही तर त्या समस्या तर सोडवलेल्याच आहेत, पण सुखी संसार आज जो म्हणतो ना, माझ्यासारख्या भगिनीचा तर आहेच आहे, आणि त्या सुखी संसारामध्ये राहूनच मी धम्माचा प्रचार प्रसार पण करत आहे. आणि आज महिला धम्म संघटक म्हणून मी तुमच्या पुढे आहे, आणि हे कार्यही मी पुढे जोमाने करणार आहे. ह्यात जर समस्या जशा आहेत तशाच जर माझ्या असत्या, तर त्या समस्येमध्ये मी खितपत पडलेली असती. पण या धम्म मार्गामुळं, भंतेंच्या या त्रिरत्न बौद्ध महासंघामुळं आज मी भगिनी खूप म्हणजे त्याला काय म्हणता येईल ना, त्याला शब्दच अपुरे पडतात, एवढं महान कार्य भंते संघरक्षितांचं आहे. बऱ्याच काही गोष्टी आहे. आणि मी बघत होती की जसं तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा जेव्हा त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार झाला, तेव्हा त्यांनी या धरणी माता म्हणतो आपण, पृथ्वीची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तशीच कृतज्ञता मी जास्त काही न बोलता, मला असं वाटतं की माझ्या हृदयातून मी भंते संघरक्षितांची
खूप अशी कृतज्ञ व्यक्त करते. त्याला शब्दही नाही नसतील माझ्याकडे. पण माझा हा जो जीवनाचा मार्ग आहे, तर हा मार्ग खूप चांगल्या रीतीने जो खुला झालेला आहे. कारण मी अनेक लहानपणापासूनच म्हणजे खूप साऱ्या संकटाने अशी ग्रसलेली होती. पण जेही काही संकट होते तेही माझे असे एकदम काय म्हणतात ना, वाऱ्यासारखे ढगासारखे दूर पळून गेलेले आहेत, केवळ आणि केवळ धम्म मार्गामुळं आणि भंते संघरक्षितांच्या त्रिरत्न बौद्ध महासंघामुळं. आणि ते मी इथपर्यंत घडून उभी राहण्यासाठी सेंटरचे, मग ठाणे सेंटर असू दे, मुंबई उपनगर, उल्हासनगर, आता नवी मुंबईचं केंद्र, इथपर्यंत येण्यासाठी सर्वांचा हातभार लागलेला आहे. आपण मोठं होतो, पुढे जातो, आपला मार्ग चांगला मोकळा होतो, तो फक्त आपल्यामुळे होत नसतो, तर त्याच्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले असतात. आणि ती ऊर्जा आपल्याला इतर सगळ्या याच्यामधून मिळत असते. तशीच ऊर्जा जेव्हा मी नेरुळला राहायला आली, तेव्हा माझे बंधू काही घरी आले आणि घरचं वातावरण खरंच चांगलं नव्हतं तेव्हा. तर त्या वातावरणामध्ये मला इकडे वळण्यासाठी, मला या मार्गावर येण्यासाठी माझ्या बंधूंमुळे मला मदत झालेली आहे. आणि ते माझ्या हृदयातच राहील की अरे नाही, हे जे कुटुंब आहे ना, हे आपलं कुटुंब आहे, म्हणून हे मी कधी विसरणार नाही. परत एकदा सर्व धम्मचारिणी मला जे मदत करणारे आहेत त्यांना मी धन्यवाद देते. आणि नवी मुंबई पनवेल सेंटर, तर यासाठी आणि भंतेंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ खरोखर किती सुंदर आहे. तर त्यासाठी माझा त्रिरत्न हा संघ, माझा त्रिरत्न हा संघ, जगा करी धम्मदान, जगा करी धम्मदान, बाबा गेले हो निघून बनते झाले हो महान, माझा त्रिरत्न हा संघ. पश्चिमेचा सूर्य आला, बनते उर्गेन संघरक्षितजी. पश्चिमेचा सूर्य आला, दीप धम्माचा घेऊन, संघरक्षित त्यांचे नाव आज जगी अजरामर, माझा त्रिरत्न हा संघ, जगा करी धम्मदान. त्रिरत्न बौद्ध महासंघाने निर्मिले अनेक हिरे मोती, संघाने निर्मिले अनेक हिरे मोती. नव्या मुंबईचे 15 जण, नाव सांगू त्यांचे किती बघा, झाले अमोघादित्य सत्यकुमार, माझा त्रिरत्न हा संघ, जगा करी धम्मदान. त्रिरत्न बौद्ध महासंघ जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. नवी मुंबई सेंटर जिंदाबाद. जय भीम. तर मी धम्ममित्रा निकिता, आदरणीय भंते यांच्या जन्मशताब्दी निमित्त आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राच्या निमित्ताने जी प्रत्येक महिन्याची मित्रसंध्या आपण मित्रसंध्या निमित्त भंतेंच्या प्रति कृतज्ञता ही सिरीज आपण सुरू केली होती. प्रत्येक म्हणजे काही मित्रांची आपण मनोगत घेतली. तर आज दिनांक 23/8 रोजी समारोपीय मनोगत करण्यासाठी मी आज इकडे तुमच्यासमोर आहे. तर सर्वप्रथम त्रिरत्नांना वंदन. इकडे सगळे जे धम्मचारी गण जमलेले आहेत त्यांना जय भीम. तर आजचा माझा विषय आहे भंते संघरक्षित आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ यांनी माझे जीवन कसं उजळवलं. म्हणजे मी कृतज्ञता करणारच आहे, पण ती म्हणजे माझं जीवन कसं उजळवलं या म्हणजे ही माझी कन्सेप्ट मी थोडंसं बोलते. तर तशी संघात मी शाळेत असताना 10वीत असताना मी माझं पहिलं शिबिर दिवाळी शिबिर केलं होतं. आणि त्यानंतर
म्हणजे संघात मी होते, ऍक्टिव्ह होते. ऍक्टिव्ह म्हणण्यापेक्षा म्हणजे काय बोलतात, सॉरी, संघात मी येत होते वरचेवर कार्यक्रमाला, म्हणजे कुठला प्रवचन असेल तर त्याला. तर तशी मी शाळा कॉलेजला असतानाच आल्यानंतर लग्न झालं, मूल झालं, जॉब आणि घर संसार ह्याच माझ्या जबाबदाऱ्या होत्या. तशी संघाच्या कार्यक्रमाला मध्ये मी सहभागी होत असे, म्हणजे कोणाचं प्रवचन असेल, काही मित्रसंध्या असतील किंवा काय. तशी माझी जी दीक्षा आहे, धम्ममित्र दीक्षा, ती 2008 मध्येच झाल्यामुळे मित्र डे किंवा दिवाळी शिबिर किंवा असे काही जे कार्यक्रम असतात त्याला मी हजर होत होते. पण ते हजर म्हणजे तिकडे असताना मला होणारा त्रास, घुसमट किंवा मला होत असलेले दुःख कोणाला सांगता येत नव्हते. म्हणजे वरवर भासणारी मी आतमध्ये मला काही त्रास होतोय, वेदना होत आहेत किंवा काय, तर मला कोणाला सांगता यायचं नाही. एकाकी आयुष्य जगते की काय असं वाटत होतं. जीवनात बरेच काही घडल्यानंतर काही गोष्टी सोडून देता येत नव्हत्या. म्हणजे गोष्टी धरून ठेवणं किंवा काय हे माझ्या स्वभावात होतं. त्याचं दुःख करत बसणं, त्यांना कवटाळत बसणं, एवढंच मला माहिती होतं. मला संपर्क, कम्युनिकेशन हे म्हणजे शिबिरात असताना करणं माहिती होतं, पण संपर्क करताना आपल्या मनात जे काही आहे ते प्रत्यक्षपणे बोलणं की हे मला जमत नव्हतं. मैत्रिणींशी सुद्धा बोलताना माझ्या दुःखातल्या भावना, वेदना मला शेअर करता येत नव्हत्या. तर 3-4 वर्षापूर्वी म्हणजे काही गोष्टी घडल्यानंतर आदरणीय धम्मचारी मंजुचित्त, जिनरत्न आणि सत्यकुमार यांच्यामुळे मी नव्याने संघाच्या संपर्कात आले आणि स्वतःसाठी मला मंजुचित्त आलेत आज इकडे. मला खूप बरं वाटतंय. मंजुचित्तांनी त्यावेळेला माझ्यावरती खूप काम केलं. मंजुचित्तांच्या कंटिन्यू संपर्कामुळे मी स्वतःवरती काम केलं. परत मला त्यांनी ऍक्टिव्ह व्हायला सांगितलं, परत नव्याने वर्ग सुरू करायला सांगितले आणि मग मी संघात ऍक्टिव्ह झाले. नवीन पनवेल इकडे चालणारा जो वर्ग आहे तो मी जॉईन केला कोविड पिरियड नंतरच. तर जे तात्कालिक शरणगमन आपले जे आहे ते न करता आपल्या परिणामकारक शरणगमनापर्यंत कसं जायचं हे मला नंतर जेव्हा मी रेग्युलरली वर्ग स्वतःसाठी करायला लागले तेव्हा कळलं. तोपर्यंत मेंटली थोडी मी स्टेबल होते आणि मी नंतर मग GFR साठी रिक्वेस्ट केली. नंतर आमचे नॉन रेसिडेन्शियल वर्ग काही सुरू झाले गेल्या वर्षी, म्हणजे वर्कशॉप सुरू झाले आणि आता सुरू झालेले आहेत आमचे. जसं जसं मी स्वतःसाठी म्हणून भंतेंच्या शिकवणीचा अभ्यास करत गेले, काही वाचलं, तसं मनातून काहीतरी हल्लं गेलं. स्वतःला समजून घेणं सुरू झालं, स्वतःवर काम करणं सुरू झालं. भंते म्हणतात ना, स्वतंत्र हे बाहेरून मिळत नाही, आपल्याला आतूनच मिळवावं लागतं. हे ऐकून मला जाणवलं. इतके वर्ष मी दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या, स्वतःचं दुःख, वेदना, स्वतःची ओळख, समाधान कधी पाहिलंच नाही. मग त्यानंतर माझं स्वतःवरती काम करणं सुरू झालं. मुलीकडे वेगळ्याने लक्ष देणं सुरू झालं. प्रायोरिटी कशाला द्यायची हे कळायला सुरुवात झाली. ध्यान, चिंतन, मंत्र चॅन्टिंगमुळे रेग्युलर प्रॅक्टिसमुळे श्वासात स्थिरता आली. येते म्हणजे अजून काम सुरू आहे. स्वतःवरच मैत्री करणं म्हणजे किती महत्वाचं आहे हे आधी माहीत नव्हतं. म्हणजे पहिले जरी मैत्री भावना मी माहीत असेल, म्हणजे मैत्री भावना ध्यान ही कन्सेप्ट माहिती होती, पण हे नव्याने जेव्हा GFRच्या आमचं नॉन रेसिडेन्शियल सुरू झालं पुण्याला, तेव्हा म्हणजे नव्याने सुरू झालं स्वतःवर काम करणं, स्वतःवर मैत्री करणं. जीवनात स्टेबिलिटी येण्यासाठी खूप मदत झाली, कारण मी स्वतःवरती मैत्री करत होते. काय चुकते, काय बरोबर आहे ह्याची नव्याने ओळख झाली. नंतर मैत्रिणींची फक्त त्यानंतर म्हणजे आत्ता GFRच्या रिक्वेस्ट नंतर मैत्रिणींची फक्त वरवरचं न बोलता, आतल्या भावना, सुखाचं फक्त न बोलणं, आतल्या ज्या भावना आहेत, टाइमपास करणं, खाणे पिणे फिरणे इतकंच मैत्री नव्हे हे नव्याने कळलं. मैत्री करण्यापर्यंत म्हणजे पूर्ण कल्याण मित्रतेपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहे हे कळले.
धम्म अभ्यासासोबतच मैत्रिणींशी संपर्क जो आहे तशाचा तसा केला गेला. आणि संपर्क हा किती महत्त्वाचा आहे, कम्युनिकेशन हे किती महत्त्वाचं आहे, कन्व्हर्सेशन हे किती महत्त्वाचं आहे हे नव्याने कळले. भंते म्हणतात एकाकी साधना अपूर्ण असते म्हणजे, आणि संघ म्हणजे आपले हृदय. आणि खरंच म्हणजे नॉन रेसिडेन्शियलच्या वर्कशॉप्समुळे इतके फायदे झाले स्वतःसाठी आणि माझ्या मुलीसाठी सुद्धा, की मला काय चूक आहे आणि काय बरोबर हे कळले. भंतेमुळेच संघामुळे धम्मचारींमुळे त्यांच्या संपर्कामुळेच गोष्टी सोडायला शिकले. काही गोष्टी धरून न ठेवता सोडणे किती सोपे आहे हे नव्याने कळले. अनित्याची जाणीव झाली, अनित्याची शिकवण कळली. भंतेंच्या बुद्ध धम्म बाबासाहेबांच्या ज्या शिकवणी माहीत होत्या, वाचल्या होत्या, ऐकण्यात होत्या, त्या आचरणात आणणं हे किती कठीण आहे आणि त्यावरती काम करणं किती कठीण आहे आणि त्याचा आपल्यासाठी किती उपयोग होऊ शकतो हे कळले. यांत्रिक जीवन न जगता आध्यात्मिक जीवन, बौद्धांच्या ज्या शिकवणीच्या प्रॅक्टिस आहे म्हणजे मध्ये स्वतःला लावायला शिकले. माझं रोजचं एक रुटीन आहे, म्हणजे दिवसभर जे मी झालेलं आहे त्याचं एक रात्री 10 मिनिटं मी चिंतन करते, मी माझं काय चुकलंय किंवा काय, आणि ह्याचा मला खूप जास्ती फायदा झाला. हे मी नव्याने करायला शिकले 1-2 वर्ष. मी काय करू शकते हे खूप चांगलं कळलं. यापूर्वीची मी जिने डिसिजन घेता येत नव्हते, त्यामुळे माझे डिसिजन पॉवर, डिसिजन मेकिंग सेन्स मला येऊ लागला. म्हणतात प्रत्येक स्त्रीमध्ये बुद्धत्वाचे बीज आहे. आज मी आत्मविश्वासाने धम्म वाचते, बोलते, शिकते. कदाचित खूप काही मला येत नाही, मी काही बुद्धत्वापर्यंत पोहोचले नाही, पण मी माझ्याशी प्रामाणिक आहे, माझ्या सत्याशी प्रामाणिक आहे. आणि हे सगळं मला ज्यांनी दिलंय ते भंतेंनी दिलेल्या संघाने, धम्मचारी संपर्कामुळे आणि माझ्या कल्याण मित्रांमुळेच हे मी करू शकले. उर्गेन संघरक्षित यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या दिलेल्या धम्मक्रांतीला, ध्यानाची, संघाची, उत्कृष्ट शिकवणीची दिशा आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामुळेच माझे जीवन फक्त संसार न राहता एक अर्थपूर्ण साधना बनते आहे. मी त्यांची शतशः ऋणी आहे. एक साधी गृहिणी यांत्रिक जीवनात न अडकता त्यांच्या शिकवणीवरती चालू पाहते. कदाचित हा माझा छोटासा प्रयत्न आहे, मी 100% प्रयत्न करत नाहीये, पण मला माझ्यासाठी फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे मी जे काही आहे आज उभी आहे, जे स्टेबल आहे, न रडता न गडबडता काही बोलू शकले आहे, तर ते फक्त आणि फक्त भंते म्हणजे चित्त जिनरत्न सत्यकुमार आणि माझ्याशी जे कॉन्टॅक्ट करतायत ते धम्मचारी, यांच्याशी मला पुण्याच्या धम्मचारींचाही खूप सपोर्ट मिळतो, माझ्या मैत्रिणींचाही खूप सपोर्ट मिळतो. आणि हे सगळं फक्त आणि फक्त भंतेंमुळे आणि भंतेंनी दिलेल्या संघामुळे. जय भीम. दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्रिरत्न बुद्ध महासंघाचे संस्थापक भंते उर्गेन संघरक्षित यांना पहिला त्रिवार अभिवादन. तर आज मला विषय दिलाय आदरणीय भंते उर्गेन संघरक्षित यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर मी बोललो सगळे झालेत आता मित्र, तर सगळे जबाबदारी घेताना मी विचारत असतो कोण घेतं का कोण घेत, सगळे बोलतात तू घे तू घे तू घे. तर कोण जबाबदारी म्हणजे मनोगत करायला बोललं की सगळ्यांच्या जरा भीती वाटत असेल, तर मी लास्ट होती मग बोललो आता कोण नाही घेणार तर मीच घेतो बोललो आता. तर मी सोमवारी ठरवलेलं की आज आपल्याला भंतेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. तर मी विचार करत होतो की भंतेंबद्दल कृतज्ञता का व्यक्त करावी, कशामुळे व्यक्त करावी, त्यांनी काय केलंय म्हणून मी का कृतज्ञता व्यक्त करू त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त. तर मी माझ्या मागील आयुष्याकडे पाहत होतो की मी कसा होतो, काय होतो, आणि
मी कसा आत्तापर्यंत जीवन जगत आलो तर त्याबद्दल मी थोडंसं सांगतो. लहानपणी खूप चांगलं आयुष्य गेलं. म्हणजे मी वडाळ्यात राहिला होतो आणि तुम्हाला माहिती आहे वडाळ्यातले मित्र परिवार कसा होता. आणि सगळ्या धम्मचार्यांना माहीत असेल वडाळ्यातली मी चाळीत राहणारा असल्यामुळे ती संगत कशी असते, परिवार कसा असतो. तर त्या मित्र परिवारात वाढलेलो मी आणि त्यात मस्तपैकी राहणं खाणं पिणं सगळं होतं. म्हणजे म्हणजे मला कसलं टेन्शन नव्हतं कारण की मी एकुलता एक असल्यामुळं पप्पांचं कधीच मला भीती नव्हती कारण की ते कधीच ओरडत नव्हते मारत नव्हते. मम्मी होती जरा कडक पण पप्पांनी कधीच मला त्रास दिला नाही कोणत्या गोष्टीचा. त्यामुळे मी कधीच म्हणजे कोणत्या गोष्टीला घाबरलो नाही का काय कारण की मी एवढा वाईट संगतीला होतो पहिल्यापासून. कारण की वडाळ्याचे मित्र भेटले तसंच कॉलेजला गेलो डिप्लोमा गेलो त्यात पण मी तसाच होतो. त्यात वाईट व्यसनी मित्रांसोबत पार्ट्या करणं व्यसनं करणं त्यात मी भरकटून गेलेलो. त्यात जसं मन भरकटत होतं तसं मी भरकटत होतो. त्यामुळे मला काय कळत नव्हतं त्यावेळेस काय करावं काय नाही कारण की किती बोललं तरी मी ऐकत नव्हतो. आणि पप्पा काय एवढं चुका केल्या तर माफ करून टाकायचे ते एवढं धरून नाही. पण मम्मी होती तेवढं मारत होती सगळं करत होती पण मम्मीचं एवढं काय नव्हतं. पण मी त्यावेळेस मला तेवढी म्हणजे मी अज्ञान होतो त्यावेळेस. म्हणजे मला ते दिशा दिसत नव्हती मी काय करत होतो. त्यानंतर आम्ही खूप चांगला असताना मम्मीला 2015 साली कॅन्सर झाला. खरंच खूप दुःखाचं वातावरण झालं. त्यात मी त्या दुःखामध्ये पण मी सामील होत नव्हतो कारण की मला त्या दिशा अज्ञान असल्यामुळे मी त्या दुःखाला पण सावरत नव्हतो. मी माझ्याच मजेत होतो. मला कळत नव्हतं काय करावं काय नाही. मग त्या गोष्टी करत असताना त्यात 2015ला आम्ही पनवेलला आलो. त्यानंतर मग मी पप्पांनी 2018ला आम्हाला दिवाळी शिबिराला नेलेलो. त्या दिवाळी शिबिरात लीडिंग करत होते धम्मचारी सत्यकुमार सर आणि त्यांनी आम्हाला व्यक्तिमत्व विकास सेल्फ डेव्हलपमेंट हा विषय होता. त्यात माझी ती पहिल्यांदा संघाची ओळख. म्हणजे तेव्हा मी अज्ञान असून पण म्हणजे आपल्याला अज्ञान असताना कोणतरी दिशा दाखवते त्या वेळेस तर मी त्या याला गेलेलो शिबिराला. त्यानंतर असं झालं की त्या शिबिरात मला स्वतःला बघण्याचं हे विषय भेटला की आपण कसे आहोत काय आहेत आपण कुठपर्यंत आलोय. तर मी ते करत असताना तर मी पाठी बघतोय तर मी आयुष्यातले 10 वर्ष अशीच घालवली ना. मित्र परिवारात वाढलो. माझे जे चांगले जे माझं चांगलं वय होतं 20 ते 30 वर्ष ते मी माझ्या सगळ्या वाईट व्यसनामुळे मित्रपरिवारामुळे मी त्याच्यात घालवले. ते मला त्यावेळेस कळत होतं. मग त्या गोष्टी मला कळत असताना मी 2018ला मग ते शिबिर अटेंड केल्यामुळे माझ्यामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करू लागलो. मग ते बदल करत असताना माझ्या 2018 साली मम्मीने पहिली मित्रदीक्षा घेतली माझ्या घरात. त्यानंतर माझे पप्पा मग 5 मे 2019ला धम्मचारी झाले. तर बोललो घरात सगळेच व्हायला लागले तर मी कशाला आता पाठी राहावं. तर मी पण आता चांगलीच गोष्ट आहे भंतेंचा वाढदिवस आहे. मी पण 26 ऑगस्टला 2019ला इथे आंबेडकर भवनला माझी पण दीक्षा झाली. माझ्यासोबत खूपच माझी मम्मी होती त्यावेळेस ती पण खुश झालेली होती. त्यामुळे आमचे सगळं खुशीचं वातावरण होतं. पण बोलतात ना चांगल्या गोष्टी करत असताना काहीतरी संकट येतं. तर परत मम्मीला कॅन्सर झाला 2020ला. त्या 2020 मध्ये त्या डिटेक्ट झाला परत. मग 2 फेब्रुवारीला मम्मीला परत ऑपरेशन केलं 2020ला आणि मार्चला हे लागलं लॉकडाऊन लागलं 2020ला. त्यामुळे आम्ही मानसिक आणि आर्थिक दोन्ही वेळेस आम्ही खचून गेलो. आमचं कुटुंब खूप खचून गेलं. पण त्यामध्ये असताना आम्ही मम्मीचे जे
दुखणं आहे, वेदना आहेत, त्या मी बघत होतो की कसं करत होती. त्यानंतर मी सावरलो. पण त्यामध्ये असं गोष्ट झाली की मी जेव्हा मित्र झालो तर मला मित्र वर्गात बसण्याची संधी मिळाली. माझे जे दोन्ही धम्मचारी आहेत ते माझ्या बाजूला उभे आहेत, बसले आहेत तिथे. तर मी खूप खूप त्यांचं धन्यवाद मानतो. धम्मचारी जिनरत्न आणि धम्मचारी सत्यकुमार. जे काय मी इथं उभा आहे, जे काय बोलतोय ते त्या दोघांमुळे आहे. मी त्यांचं खूप खूप ऋणी आहे. कारण की मी 2019 पासून जे मित्र वर्ग करतोय आणि जे इथपर्यंत आलोय ते यांच्यामुळे, यांच्या प्रोत्साहित केल्यामुळे मी इथपर्यंत आलो. कारण की कोण मला म्हणणारं नव्हतं तू चांगला करतोयस का, तू माझ्या पाठीशी उभं राहून हे तू कर, ही जबाबदारी घे, असं हे पुढे नेऊन मी इथपर्यंत आलोय. ही गोष्ट करायला त्यांनी तर मदत केली, पण मला पण बदलायची गरज आहे. त्या वयात बदलणं खूप कठीण आहे. ती जवानीची धुंदी असते आणि त्यात मी बदललोय, तीच मला हे कारण की संघात येणं म्हणजे बदलणं आणि कुणाला बदलणं कठीण असतं. आणि मी बदलण्याचा प्रयत्न केला. मग ही गोष्ट करत असताना मम्मीचं ऑपरेशन झालं. तरी आमच्या 2021च्या म्हणजे 20च्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आमच्या तरी घरात मित्रवर्ग चालू होते. तर त्या वेदनेत पण माझी मम्मी मित्रवर्गाला बसायची. म्हणजे तिची इच्छा एवढी होती मित्रवर्गाला बसायची, तर मी त्या इच्छेपोटी मी इथे उभा आहे. म्हणजे तिची इच्छा, शिकण्याची इच्छा, धम्म जाणून घेण्याची इच्छा. म्हणजे मला आता कळलं तो शरणगमन जो अर्थ आहे तो मला नॉन रेसिडेन्शियलला आल्यावर कळाला. पण माझं मम्मीचं शरणगमन तेव्हापासून आहे. म्हणजे तेव्हापासून ती शरणगमन करत होती. मग ही गोष्ट मला त्यावेळेस कळेल की माझी मम्मी शरणगमन त्यापासून करते. किती वेदना असू दे, काही असू दे, तरी ती त्या धम्म असू दे, नाही तर धम्माचं सानिध्यात असू दे, किंवा काय मीटिंग्स असतील तरी आमच्या त्या घरातच असायच्या. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी असताना मी स्वतःला बदलत गेलो. आणि 2021 मध्ये मग ह्या गोष्टी असताना संघाने खूप मदत केली माझी, माझ्या वडिलांची, आणि केंद्रांनी खूप सारी मदत, आर्थिक बोलू, मानसिक बोलू, धीर देणं म्हणा. तर संघाने खूप साऱ्या गोष्टी मला, आमच्या फॅमिलीला मदत केली. त्यातच मग 2021 मध्ये माझ्या मम्मीचं देहांत झाला. तर 3 जुलै 2021ला. तर त्यात मी खचून गेलतो. माझी बहीण तर सगळं घरदार सोडून 2-2.5 वर्ष माझ्या मम्मीच्या ह्याला होती, पण माझे पप्पा खंबीरपणे तिथं उभे होते. मी त्यांचा आदर्श घेऊन म्हणजे दुःखाला कसं सावरावं ते वडिलांकडून शिकलो. कारण की एवढं दुःख असताना पण माझे पप्पा तटस्थपणे उभे होते. मग ती गोष्ट करताना संघात मी बघत होतो की संघ कसा आहे, आपल्याला दुःख समजलं पाहिजे. ते दुःख मला त्यावेळेस कळालं. मग ती गोष्ट करत असताना मी विचार केला, मग संघ एवढं करते तर आपण का पाठी राहावं. मग संघ आपलं माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी एवढं कळतंय, तर मी का पाठी राहावं. तर मी त्यांच्यासोबत जुळत गेलो, त्या गोष्टी करत गेलो. त्यावेळेस आमचं मित्रवर्ग धम्मचारी जिनरत्न आणि सत्यकुमार घेत होते. आम्हाला मित्रांचे सगळं जे शिकवलंय ते जिनरत्न आणि सत्यकुमारांनी म्हणजे काय काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या. शुक्रवारचा वर्ग असायचा सेल्फ डेव्हलपमेंटचा. त्यामुळे मी पुढे जात आलो संघामुळे. मग मला सत्यकुमार आणि जिनरत्न आणि केंद्रातले सगळे धम्मचाऱ्यांनी मग मला नॉन रेसिडेन्शियल बद्दल सांगितलं की तू 18 महिन्याचा कोर्स कर, तुला चांगलं वाटेल. तर त्यावेळेस माझं तळ्यात मळत होतं की मी जावा का नाही. पण बोलले की जाऊन बघ. जिनरत्न सरांनी मला पर्सनली भेटले की तू हा 18 महिन्याचा कोर्स करतोय, तू एकदा गेलास की ते पूर्ण केल्याशिवाय येऊ नको. कारण की तिथे जर 2-3 वेळा नाही गेलास तर तुला बाहेर काढण्यात येईल. मी बोललो बघूया आपण काय असतं. पण जेव्हा मी 18 महिन्याच्या कोर्सला गेलो तेव्हा मला संघाबद्दल सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. जोपर्यंत आपण शरणगमन आणि ह्या गोष्टींना आपण प्रतिज्ञाबद्ध होत नाही, त्या गोष्टीकडे मला त्या 18 महिन्याच्या
नॉन रेसिडेन्शियलमध्ये शिकवण्यात आलं. त्याबद्दल मग चंद्रबोधी असो किंवा आनंदस्य असो, खूप साऱ्या धर्मचाऱ्यांनी आम्हाला वेगवेगळे विषय सांगितले. आणि त्या गोष्टी करत असताना मला चंद्रबोधींनी श्रद्धा विषय घेतला. नंतर खूप सारे त्यांनी 2-3 विषय घेतले आणि त्यांनी भंतेंबद्दल पण सांगितलं. मग भंते काय आहेत, भंतेंबद्दल ऐकलं होतं काय होतं, पण भंतेंना जवळून पाहिले त्यांनी आणि जवळून ऐकले. मग भंतेंची काय गोष्ट होती, भंतेंनी फक्त काही 1 रुपया नसताना स्वतः इकडे एवढं मोठं साम्राज्य उभं करणं खूप कठीण काम आहे. मग त्याबद्दल मी सांगत होतो. मग माझी नॉन रेसिडेन्शियल कंप्लीट झाल्यावर तर मग नॉन रेसिडेन्शियल चालू असताना मग मी चॅप्टर जॉईन करायला सांगतात. मग चॅप्टरला कोण, सगळेच मोठे माझ्या चॅप्टरला नंदक राजा, मंजूवर्धन आणि कमल शुद्धी यांच्या सोबत चॅप्टर व्हायचा. तर 6 महिने झाले की त्यांची दीक्षाच झाली. तिघांची दीक्षा झाली, मी एकटाच पडलो. मग त्यामुळे मग मला दुसरे मित्र परिवार, मला सगळं चांगल्या गोष्टी या नॉन रेसिडेन्शियलमुळे भेटल्या. म्हणजे GFRचे मित्र, तिकडचं वातावरण आणि त्या नॉन रेसिडेन्शियलच्या 18 महिन्या कोर्समध्ये 2 मित्र म्हणून मला 2 गुरु लाभले. ते नागध्वज आणि प्रबोधरत्न. त्यांनी मला 18 महिन्याच्या ह्याच्यात त्यांच्यासोबत राहून मी त्यांच्यासोबत राहिल्यामुळे मला संघाबद्दल, भंतेंबद्दल खूप चांगल्या साऱ्या गोष्टी समजू लागल्या. कारण की त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे त्यांचा वातावरण, त्यांचं आचरण, त्यांची कटिबद्धता मला त्यांच्याकडून मला कळाली. आणि भंतेंबद्दल काही खूप साऱ्या गोष्टी कळाल्या. आणि जो कोण उभा आहे ते मला आता कळाले की भंतेंमुळे मी इथे उभा आहे. आणि त्यानंतर भंतेंबद्दल सांगायचं झालं तर भंतेंबद्दल कृतज्ञता. तर मी फर्स्ट टाइम भंतेंना पाहिलं असेल तर फोटोमध्ये, तर माझ्या घरी वडाळ्याला असताना तर आमच्याकडे पूजस्थान असायचं. एक मम्मीचं वेगळं पूजस्थान आणि पप्पाचं एक वेगळं पूजस्थान. तर त्यात पप्पांच्या ह्याच्यामध्ये फोटो होता भंतेंचा. मी विचारलं, पप्पा हे कोण आहेत? पप्पा बोलतात माझे गुरु आहेत. बोललो फॉरेनचे का? हा बोलले मग फॉरेनचे गुरु आहेत. तर ही गोष्ट मला पहिल्यांदा भंते तेव्हा दिसली, म्हणजे कळाले की हे भंते कोण आहेत. तर त्यापासून मी भंतेंबद्दल फक्त बघितलं होतं, पण भंतेंबद्दल एवढं काय जाणून घेण्याची इच्छा नव्हती. बोलले फक्त त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक आहेत, मला काय एवढं वाटत नव्हतं. पण जेव्हा मी पुढे जात गेलो, त्या गोष्टी करत गेलो आणि मला भंतेंबद्दल माहिती होत गेलं. भंतेंनी ज्या गोष्टी दिल्यात त्या गोष्टी मला खूप आवडल्या. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्याला बौद्ध धर्म दिलाय, पण भंतेंनी हा आपल्याला जो धर्म आहे कसा आचरण करायचा तो मला भंतेंकडून कळाला आणि संघामार्फत आणि केंद्रामार्फत कळाला. मग ती गोष्ट मला खूप कळाली. कारण की भंतेंनी धम्म शिकवण्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, करुणा, मैत्रीभाव, संयम आणि प्रज्ञा ही तत्वे कळून ती वाचनापुरती न राहता ती आचरणात आणली पाहिजे, ती पण सहजरित्या. मग ही गोष्ट ती भंतेंकडून कळाली. ते फक्त गुरु नाही तर आपल्याला गुरु नसून ते आपल्या जीवनाला मार्गदर्शक असे ठरतील. तर ही गोष्ट मला त्यांच्याकडून कळाली. तर भंतेंबद्दल मी 2 शब्द बोलतो आता, फक्त 2 मिनिटं. म्हणजे कृतज्ञता म्हणजे केवळ धन्यवाद नव्हे, ज्यांनी आपल्याला योग्य दिशा दाखवली, जीवनात परिवर्तन घडवले, आपले जीवनमूल्य उंचावले, त्यांच्या शिकवणीला मनापासून आत्मसात करणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हीच खरी कृतज्ञता. भंते संघरक्षित यांनी धम्माचा अभ्यास करून त्याला साध्या आणि परंतु प्रभावी भाषेत सादर केले व त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकामुळे
आणि प्रवचनामुळे बुद्ध धम्म केवळ अभ्यासाचा विषय न राहता जीवनाचा मार्ग बनला. आणि लाच 2 शब्द बोलून मी थांबतो. ह्या प्रवासात जिने माझा साथ दिला ती म्हणजे निशा. चढ उतार असो किंवा काही अडथळे असले तरी तिने माझा धम्म प्रवासात जेवढा साथ दिला, खरंच मी तिचे धन्यवाद मानतो. आणि ह्या केंद्राचे आणि हे मला संधी उपलब्ध करून दिली भंतेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची, त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. जय भीम. धन्यवाद. नमो बुद्धाय.